दिवस 100%. माझं नाव सतीश दादा नचाले, शेटपळगडे गावातील एक शेतकरी आहे. आमच्या गावात अशी परिस्थिती झाली की असं वाटतंय की आम्हाला जर न्याय नाही मिळाला आहे प्रदूषणापासून, समजा जे प्रदूषण आहे, समजा हवेचं असेल, भूजल असेल, या सर्व गोष्टींपासून जर सरकार आम्हाला न्याय देत नसेल तर आम्हाला येत्या काळात काही दिवसात गाव सोडून जायचीच वेळ येणार आहे. मग सरकारला जर आम्हाला न्याय द्यायचा नसेल तर सरकारने किमान आम्हाला दुसरं गाव कुठलं तरी बघून द्यावं, कारण आम्हाला आहे तेवढ्या जमिनी तिकडे द्या, आम्हाला स्वच्छ हवा स्वच्छ पाणी द्या. आमची कोणाबद्दल काय तक्रार नाही. सरकार न्याय देत नसेल तर आम्ही करायचं काय? आम्ही कोणाकडं दाद मागायची? आज आमच्या गावात भूजल समजा बाधित होत चालले. म्हणजे प्यायचं जरी माणूस जरी बिसलरीची बाटली आणून पाणी पिला तर जनावरांना काय पाजायचं? समजा हवेचं प्रदूषण होतं, विषारी वायू समजा 3-4 प्रकारचे धूर वेगवेगळ्या टायमाला गावात येत आहेत, एवढं प्रदूषण होतं, वेगवेगळे वास येत आहेत. आमच्या शेतीत कुठलं लेबर यायला तयार नाही. आमची माती प्रदूषित होत चालली, भूजल प्रदूषित होत चालले. म्हणजे आम्ही जगायचं कसं? माणसाचं मूलभूत अधिकार आहे स्वच्छ जल, स्वच्छ वायू, ध्वनी प्रदूषण नाही पाहिजे. कुठला कारखाना आहे तो नेमका? आणि बारामती ॲग्रो कारखाना आमचा, आणि कारखान्याचं वैयक्तिक वैर अजिबात नाही, आधीपासूनच नाही. इंडस्ट्री वाढली पाहिजे, देश डेव्हलप झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या कच्च्या मालापासून पक्का माल तयार होऊन शेतकऱ्याला 4 पैसे मिळाले पाहिजे. पण आमच्या जीवनाचं काय? आम्ही जगायचं कसं? कुठल्या विभागाकडे तुम्ही तक्रारी केल्या का? आणि त्या विभागाकडून काय उत्तर नाही, त्यांना पण अगोदर तक्रारी ग्रामपंचायत मार्फत पत्र व्यवहार केलेला आहे, आणि काही शेतकऱ्यांनी वैयक्तिक पण लढा दिलेला आहे 2010 पासून. आणि पण त्याच्यावर कुठलं असं ठोस पावलं प्रशासनाकडून उचलली जात नाहीत. ते असंच बाजूला ठेवलं जाते प्रकरण, किंवा दाबलं जात असेल, काय गोष्टी होत असतील वरच्या पातळीवर. शासनाकडे काय मागणी आहे? शासनाकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला स्वच्छ जल, स्वच्छ हवा मिळावी. ध्वनी प्रदूषण एक लिमिट ठीक आहे, त्याच्या पुढं असं नाही. आमचं जो दररोजचा जे चालू जीवन आहे, आमची लहान मुलं रस्त्याने शाळेत जातात, आमची वयस्कर माणसं रस्त्याने फिरतात, तर रस्ता वगैरे व्यवस्थित इतकी वर्दळ असू नये. सामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी एक शांतता, थोडं नैसर्गिक स्वच्छता, ह्या गोष्टी पाहिजेत. आमचं वैयक्तिक कोणाशीच काय भांडण नाही. आम्हाला फक्त ह्या त्रास नाही दिला, ह्यासाठी सरकारने काय पावलं उचलायची ती उचलावी. पण पंढरपुरात रोहित पवार शेतकऱ्यांसाठीच आंदोलन करतात आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची दुरावस्था झाली आहे. कसं बघताय याकडे? आता रोहित पवारांना पण आता ते शेवटी ते एक फुलेशाह आंबेडकर विचारधारेचे नेते, मान्य पवार साहेबांची विचारधारा पुढे चालवतात. आता त्यांनीच ठरवायचं की आपण राज्यभर संविधान बचाव म्हणून आंदोलन चालवतोय, अख्ख्या राज्यभर शेतकऱ्यांसाठी लढा देतोय, आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात असा तुझा भाव का कशासाठी? का आम्ही काय पाकिस्तानचे शेतकरी नाही आहेत? आम्ही भारतातले शेतकरी आहे. आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाचं वैयक्तिक जवळताही नाही आहे आणि दूरत्व बी नाही आहे. उलट आमचा भाग ही 2-3 तालुके असेल, हा जिल्हा असेल, आधीपासून पवार साहेबांना मानणारच आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती. पण येणाऱ्या काळात कोणच देत नाही. जर येणाऱ्या काळात लवकरात लवकर नाही भेटलं तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे? काय आम्ही सरकारकडे मागण्या करत राहू. जे संवैधानिक मार्ग आहेत त्या मार्गाने आम्ही मागण्या करत राहणार. आम्ही दुसरं काय करणार आहे? तुम्ही जर म्हणला की आता सध्या आम्ही एक लहान माणूस आहे, तुम्ही जर म्हणला उद्या जाऊन हत्तीला टकरा देत बसा, तर देऊन उपयोग काय होणार आहे? आमचाच अंत होणार आहे ना तिथे. आमचं काम एकच आहे, आम्ही स्वतंत्र देशाचे लोकशाही मार्गाने जगणारे नागरिक आहोत. आम्हाला संवैधानिक मार्गाने पद्धतीने आम्हाला न्याय द्यावा. आम्हाला जगण्याचा अधिकार तर आहे ना. प्रशासकीय लढा लढताय तुम्ही एवढे दिवस, इथून पुढच्या कालावधीमध्ये तुमच्या न्यायिक हक्कासाठी न्यायालयाचा लढा लढणार का? न्यायालयाचा जे मार्ग आम्हाला पुढे उपलब्ध दिसतील आमच्या ताकदीनुसार ते आम्ही मार्ग अवलंब करणार. आमचं प्रशासनाला पण सांगणे किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षांना सांगणे, हा राजकीय लढा नाहीच, हा आहे शेतकऱ्यांचा लढा. आता आमच्या गावातल्या काही शेतकऱ्यांची अवस्था झाली की त्यांच्या विहिरीतनं भूजल प्रदूषण झाले. समजा इतकं घाण पाणी आले की त्या माणसांना रानात गेलं तर प्यायची पाण्याची ड्रम किंवा कॅन्ड असेल ते घरनं घेऊन जावं लागते. त्यांना प्यायच्या पाण्यात सोय नाही तिथे. गुरांना काय कशाच पाणी पाजायचं? आणि भूजल एवढं दूषित होतंय. पण भूजल म्हणजे एका ठिकाणी पाणी दिल्यानंतर ते दूषित होत ते सर्कल अख्खा परिसर बाद करतं. पण भूजल जर दूषित झालं, एक तर महागाई एवढी वाढली, सामान्य माणसाला दवाखाना परवडण्यासारखा राहिला आहे का? इतकी मोठमोठी कोरोनासारखी संकट आली, ह्यातनं सामान्य माणूस कसा बसा सावरतोय? त्यात वाढती महागाई, त्या शेतकऱ्याच्या मालाला कुठलं हमी भावाचं कुठलं टार्गेट नाही. कसं चाललंय आपलं मनमानी पद्धतीने, फक्त जसं समोर येईल तसं फक्त टोल होत राहायचं. शेतकऱ्यांनी जगायचं कसं? का आम्ही समजा सोडून जायचं कुठं जंगलात, वाळवंटात कुठं राहायला? का आम्ही जगायचंच नाही?